नमस्कार, मी अर्जुन निवनाते. आज धारणी प्रकल्प कार्यालय अंतर्गत महाराष्ट्र विकास ग्रुप कंपनीतर्फे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासी आश्रम शाळेमध्ये शिक्षकांची बाह्य स्त्रोतद्वारे नियुक्ती करण्यात आली होती गेल्या 11व्या महिन्यामध्ये. परंतु गेल्या 5-6 महिन्यापासून मिनिमम हजारो शिक्षकांची पदभरती केली, परंतु 500 शिक्षकांना वेतन देणे, 500 शिक्षकांना वेतन न देणे अशी घोर प्रक्रिया त्या कंपनीने सुरू केलेली आहे. यामध्ये मिनिमम धारणी प्रकल्प कार्यालयातील 150 शिक्षकांची त्यांनी जी नियुक्ती केली, त्या नियुक्तीमध्ये मिनिमम 70 ते 80 अजूनपर्यंत शिक्षक असे आहेत, त्यांना अजूनपर्यंत वेतन मिळालेलं नाही. म्हणजे कुठंतरी आदिवासी आश्रमशाळेमध्ये शिक्षक पदभरती करणे, ती पदभरती आपलं 11व्या महिन्यात करणे म्हणजे आर्थिक वर्षामध्ये तर विद्यार्थ्यांना शिकवलंच नाही, परंतु तेच कंपनी तिथल्या शिक्षकांना वेतनसुद्धा देत नाही. त्यामुळे आज आम्ही आदिवासी अप्पर आयुक्त कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे. आणि निवेदनामध्ये आम्ही सरळ म्हटलेलं आहे का ज्या शिक्षकांनी आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रोव्हाइड केले, शिक्षण शिकविले, विद्यार्थ्यांना शिकवले, त्यांना जर वेतन मिळालेले नाही तर आदिवासी कृती समितीमार्फत जन आंदोलन केलं जाईल. आणि ही जे महाराष्ट्र विकास कंपनी आहे MUEG, ह्या कंपनीनं जो भ्रष्टाचार सुरू केलेला आहे, आम्हाला असं वाटते का यांनी जे शिक्षण भरती केली, ज्यांनी नियुक्ती केली शिक्षकाची, कदाचित प्रत्येकापासून 20-20 हजार, 50-50 हजार रुपये नियुक्ती केलेली आहे. त्याच्याचमुळे अर्ध्या लोकांना पैसे द्यायचे, अर्ध्या लोकांना पैसे द्यायचे नाही, या पद्धतीचा कार्यभार या कंपनीमार्फत सुरू झालेला आहे. त्यामुळे याचा आम्ही निषेध करतो. तात्काळ त्या उर्वरित शिक्षकांना पगार जर भेटला नाही तर या अप्पर आयुक्त कार्यालयासमोर मोठं तीव्र आंदोलन केलं जाईल.